अन्याय अत्याचार निवारण कृति समिति के माध्यम से हम आप तक या सरकार तक ये अवगत करना चाहते हैं या बताना चाहते हैं कि जो चीजें क्रिश्चियन समाज के ऊपर जो अन्याय और अत्याचार और जो खोटे या झूठे आरोप जो लगाया जा रहा है वो बिन बुनियाद है। मतलब की त्याच्यावरती काहीच तथ्य नाही आहे, बिलकुल तथ्य नाही आहे, तरी पण ते लादण्याचा प्रयत्न वेळोवेळी काही लोक हे कृत्य करत आहेत। काही ठराविक लोक याच्यावरती त्याला मुद्दा बनवून चर्चवरती हमले, चर्चला आट्या पासरांवरती हमले, त्यांना मारणं आणि जोर जबरदस्तीनं त्यांच्यावरती खोटे आरोप लावण्याचा प्रयत्न वेळोवेळी आजपर्यंत करत आलेला आहे। आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही भारत देशाचे नागरिक आहोत, आम्ही भारत देशामध्येच राहतोय आणि हा देश संविधानिक देश आहे, संविधानाने चालणारा देश आहे। आणि आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये अनुच्छेद 25 जे आहे त्याप्रमाणे आम्हाला सर्वांना प्रत्येकाला कुठला धर्म स्वीकारायचा, कुठला धर्म नाही स्वीकारायचा, कुठला प्रचार करायचा, कुठला प्रसार करायचा, तो अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे। जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते संविधान दिलेलं आहे। कारण बायबल मध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की येशू ख्रिस्ताने धर्माची स्थापना केलेली आहे। येशू ख्रिस्त धर्माची स्थापना करण्यासाठी आलेला नाही। इवन हायकोर्टाचे माजी जज अभय जस्टिस यांनी एक सुंदर असं जजमेंट दिलेलं आहे। प्रत्येकाचा विवेक आहे की तो त्यांनी आपला धर्माचे नाही ते त्या एक जो जजमेंट आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, एक केस फाईल केलेली की आम्ही कोणत्या धर्माला नाही मानत, ना मी ख्रिस्ती धर्माला नाही मानत आहे किंवा मी हिंदू धर्मामध्ये नाही, मी भारतीय नागरिक आहे। आणि तो त्यांनी जो फॉर्म भरला होता तो त्यांनी रिजेक्ट करण्यात आलेला। ती केस जस्टिस अभय यांच्याकडे गेलेली, त्यांनी सुंदर जजमेंट असं दिलेलं आहे। तर प्रत्येकाचा विवेक आहे की कोणाला काय करायचं आहे, तो धर्माशी संबंध नाही। त्यांचं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, जो पिटिशनर होता त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यामध्ये येशू ख्रिस्त हा अस्तित्वात होता आणि तो राज्य पसरवण्यासाठी तो आलेला, धर्माशी काही संबंध नाही। आजही आम्ही धर्माशी काही संबंध नाही। आज जो ख्रिस्ती समाज आज तो आंदोलनासाठी आलेला आहे, तो ख्रिस्ती समाजातील त्यांनी पुढे धर्मांतर झाले नाहीये, त्यांची एक भावना आहे, उपासना त्यांची आहे, श्रद्धा आहे, पुढे आम्हाला येशू ख्रिस्तावरती विश्वास करायचा। तर त्यामुळे आज जो कोणी रस्त्यावरती येणारे जो आहे किंवा आंदोलन करणारे आहेत ते आपल्या श्रद्धेने येत आहेत, कोणीही धर्माचा प्रसार किंवा धर्म परिवर्तन केलेला नाही। कृति समिति यहाँ पर बैठी हुई है। हम इसके माध्यम से पूरे महाराष्ट्र के लोगों को अपील करना चाहते हैं कि जहाँ कहीं भी आपको लगता है ऐसा अन्याय आप पर हुआ है तो यहाँ पर आइए। और हम जो हमारे देश के प्राइम मिनिस्टर है और महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री है उनसे मांग करने वाले हैं, इन दिनों में जो 10 से 12 FIR झूठे FIR है जो हुए हैं उसको रद्द किया जाए और कानूनी तरीके से जो भी कोई गुनहगार हो उसको लीगल तरीके से आप कार्रवाई कीजिए।